राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता लवकरच दिला जाईल असं त्यांनी म्हटलंय। ही योजना कधीही बंद होऊ शकत नाही असं स्पष्ट करत विरोधकांवर निशाणा सुद्धा साधलाय। शिवाय माझी सर्वात जास्त आवडती योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे। अनेकांनी या योजनेला विरोध केलाय, मात्र विरोध मोडून काढत आम्ही ही योजना सुरू ठेवली आहे असंही शिंदेंनी म्हटलंय। याशिवाय कोणताही मायकालाल ही योजना बंद करू शकत नाही। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हणजे देणार। योग्य वेळ आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीत वाढही करू असंही शिंदेंनी म्हटलंय। तर संक्रांती आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। आचारसंहितेच्या कालावधीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्रित दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे 14 जानेवारी आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे।